बघायला इथे सगळे जण जमलेलो आहोत। पहिलं पान आपण रंगवणार आहोत। एकमेकांच्या पुस्तकामध्ये बघायचं नाही, आपलं आपलं रंगकाम छान करायचं, लक्ष देऊन करायचं आणि आपलं झालं रंगवून की पुस्तक बंद करायचं आणि डोळे बंद करून बसायचं। सोनाली जोशी मॅडम यांनी जो उपक्रम राबवला तर त्या उपक्रमामध्ये खूपच छान, म्हणजे आमच्या मुलांना रोजच अभ्यास असतो, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी आज अनुभवायला मिळालं आणि त्याच्यातून मुलांना जो आनंद मिळाला तो आनंद पाहून आमचा आनंदसुद्धा द्विगुणित झाला आणि छानच एकदम छान वाटलं। आणि ह्या उपक्रमासाठी ज्यांनी योगदान दिलं ते सतीश लुंकट साहेब, त्यांच्या मिसेस स्मिता लुंकट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे आमच्या शाळेसाठी जे भरभरून योगदान दिलेलं आहे म्हणजे म्हणजे सांगण्यासारखं आहे की आम्ही मुलांना आज जो चेहऱ्यावर आनंद बघितला तो खूपच छान होता सर। विद्यार्थी जेव्हा त्या कृतीपुस्तिका रंगवत होते तेव्हा विद्यार्थ्यांचं मन असं एकाग्रित होताना आम्हाला दिसत होतं। रंग भरताना रंग भरण्याची प्रक्रिया कशी असावी हे विद्यार्थी स्वतःहून शिकत होती आणि ते बघून आम्हाला खूप आनंद वाटत होता। दुसरी गोष्ट महत्त्वाचं, या उपक्रमाचं फलित एक आम्हाला आज बघायला मिळालं। मी स्वतः माझ्या वर्गातला इयत्ता 4थीच्या केदा नावाचा मुलगा जो गेल्या 8-10 दिवसापासून येत नव्हता, या 2 दिवसापासून आम्ही गावात थोडंसं एन्व्हायरमेंट केलं होतं की विद्यार्थ्यांनी शाळेत या, आपल्याकडे हॅपी आर्ट फाउंडेशनची मंडळी येणार आहे। तर तो विद्यार्थी आज आला। नुसता हा माझ्याच 4थीच्या वर्गातला नव्हता, तर इयत्ता 1ली, 2री, 3री प्रत्येक वर्गातले गैरहजर असणारे विद्यार्थी आज आलेत आणि ते अतिशय यशस्वी या उपक्रमामध्ये कृती करत होते आणि खरोखर आनंद वाटतो की आपण जे या फाउंडेशनला नाव दिलं हॅपी आर्ट फाउंडेशन, खरोखरच आज तुम्ही येऊन आमच्या विद्यार्थ्यांना आनंद दिलात आणि विद्यार्थी आपण 90 दिवसाची जी आमच्या विद्यार्थ्यांकडनं कृतीपुस्तिकेची अपेक्षित असं नियोजन दिलेलं आहे ते आमचा टीम अतिशय यशस्वी पद्धतीने करेल आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांवर सकारात्मक बघायला मिळेल असा आशावाद मला वाटतो। या उपक्रमात मंडळात रिबीच्या पुस्तके वाटप करण्यात आल्या। मुलांनी चित्र खूप एकत्रितपणे रंगवले आणि त्यांना खूप आनंद झाला। त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षकांना पण मुलांकडे बघून खूप आनंद झाला आणि आमचे विद्यार्थी या प्रोजेक्टमुळे खूपच समाधानी आणि आनंदी दिसत होते। हे आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर पाहून सहजच दिसत होतं आणि त्याच्यात आमचा पण आनंद द्विगुणित झाला। म्हणून आम्ही सतीश लुंकट साहेबांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांनी आम्हाला या शाळेत खूपच चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे। आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल, सगळ्या पद्धतीने त्यांनी आम्हाला छान योगदान दिलं।
त्याच्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. आता ह्याच्यामुळे 3 महिने मॅडम आमच्याकडे येणार आहेत, दर महिन्याला व्हिजिट करणार आहेत आणि त्याच्यामुळे आमचं गैरहजेरीचं प्रमाण पण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होईल, सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होईल विद्यार्थ्यांमध्ये आणि आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बळ मिळेल आणि असे जर कार्यक्रम आयोजित केले तर आम्हाला खूप म्हणजे अतिशय समाधान आणि अतिशय शिक्षणासाठी जे आम्ही योगदान देतो त्याच्यामध्ये आम्हाला ऊर्जा मिळेल. थँक्यू.